जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केव्हा होणार? मतमोजणी पुढे गेल्यानं प्रश्न उपस्थित. देवा ईव्हीएम आम्हाला पाव रे बाबा. भोरमध्ये मतदानाच्या वेळी मतदान यंत्रांची हळद कुंकवानं पूजा. निवडणूक आयोगाचे अधिकारीही अचंबित. लोकशाहीच्या उत्सवाला राड्याचं गालबोट. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये ठिकठिकाणी राडे. राज्यामध्ये ठिकठिकाणी मतदान यंत्र गंडी. भोकरदन, सोलापूर आणि संभाजीनगरमध्ये मतदान केंद्रावरच तात्कळले. आमदार संतोष बांगरांकडून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप. मतदान कुठे करायचं हे एका महिलेला सांगितल्याचा आरोप, पण मतदान कर्मचाऱ्यांकडून आक्षेप नोंदवला गेला नाही अशी तक्रार. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल. आयोगाच्या चुकांचा प्रक्रियेला फटका. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मतमोजणी सरसकट पुढे ढकलली. निवडणूक आयोगानं प्रक्रियेमध्ये सुधारणा करावी हे यंत्रणांचं अपयश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज्य निवडणूक आयोगावर निशाणा. आता नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच. मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर एकत्रित मतमोजणीचे न्यायालयाचे आदेश. न्यायालयाच्या आदेशानंतर विरोधकांचा महायुतीवर संताप. वडेट्टीवारांचा सवाल, हे सरकार कोणत्या दिशेनं काम करते? अवघ्या 24 जागांसाठी मतमोजणी पुढे ढकलणं योग्य नाही. न्यायालयाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीमध्ये सापडली रोख रक्कम. निलेश राणे यांनी पोलीस ठाण्यात जाऊन विचारला जाब. सिंधुदुर्गमध्ये पैशांच्या बॅग शिंदेंनीच आणल्या. वैभव नाईक यांचा गंभीर आरोप. शिंदेंना पैसे वाटण्याची गरज नाही. सिंधुदुर्गमधील बॅग प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांचा विरोधकांना टोला. एकनाथ शिंदे समर्थकांची पावलं मातोश्रीकडे वळली. शेकडो शिवसैनिकांचा मातोश्रीवर ठाकरे गटामध्ये प्रवेश. शिंदेंचं महत्व कमी झाल्याचा ठाकरेंचा दावा. उद्धव ठाकरे म्हणतात शिंदेंना भाजपकडून आता काडीचीही किंमत मिळत नाही. आमदार निलेश राणेंचा आयोगावर सेटिंगबाजीचा आरोप करताना नितेश राणेंचा भाजप आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोल. भाजपकडून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी. आमदार रोहित पवार यांचा भाजपवर घणाघात. भारतीय क्रिकेट खेळाडू आमने सामने. गौतम गंभीर, आगरकर एका बाजूला तर रोहित, विराट दुसऱ्या बाजूला. क्रिकेट महामंडळाकडून वाद मिटवण्याचे प्रयत्न. दुरुस्त होण्यासाठी शुभमन गिलची कसरत. राष्ट्रीय अकादमीत गिलच्या तंदुरुस्तीची होतीये चाचणी.